आरोप केला नाही. आम्हाला निलंग्याच्या शहराचा विकास करायचा आहे. काय करणार ते आम्ही सांगितलं. आम्ही कुठे आरोप केलो सांगा ना, काय आरोप केला? बोलताना सांगितलं काय? विकास आवडलाय म्हणून एकाच. आम्ही याच्यापेक्षा जास्त विकास करू म्हणलो. निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आपण प्रचार करताय, हो, कसं लोकांचा प्रतिसाद वाटतो? प्रतिसाद तुम्ही बघा ना. आज निलंग्यामध्ये अशी परिस्थिती आतापर्यंत आम्हाला कधी मिळाली नाही. लोकांमध्ये एक स्वयंस्फूर्त प्रतिसाद आहे. लोकांना वाटत होतं की आतापर्यंत आम्हाला इथं पर्याय नाही, आता पर्याय भेटलाय. तरुण पोरग भेटले, शिकले सवरलेलं आहे, त्याला दृष्टी आहे. लोक निवडून आमच्या माणसाला देणार आहेत. चावी कोणाकडे? हा, आर्थिक चावी कोणाकडे? तुम्हाला माहिती आहे, आमच्याकडे आहे चावी. मधला माल बी आमचा आहे आणि चावी बी आमच्याकडे आहे. तिजोरी पण आहे. तिजोरी पण आमच्याकडेच आहे. तर नगरपालिकेची निवडणूक संपन्न होते आहे. हो. या नगरपालिकेमध्ये तर काही महायुतीचं जमलं नाही. हा. जिल्हा परिषदेच्या वेळेला तर आता संभाजीराव पाटील निलंगेकरांनी सांगितलं की आम्ही म्हणजे राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. कसं व्हायचं? एक लक्षात आहे का, जमलं नाही. आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करायला तयार होतो. त्यांनी बरोबर त्या नियोजन केलं नाही म्हणून जमलं. आता लातूरला करायचं आम्ही तयार आहोत. जिल्हा परिषदला करायचं का नाही, आम्ही महायुती करायला तयार आहोत. नाही करत असलं तर आम्ही तयार आमच्या ताकदीवर लढायला. मागच्या काळामध्ये ते असं म्हणाले की जे मंत्री बाबासाहेब पाटील आहेत ते मला धोका दिले असते. हा, त्यांना विचारा धोका कशाला म्हणते ते. नेमकं असं कोणतं धोका होतं आम्हाला माहित नाही. त्यांनाच विचारा कोणता धोका आहे. ते खडा पडला. हे आम्हाला माहिती. बोलले त्याला विचारा. त्यांनाच विचारा. आम्हाला काय? नगरपालिकेची निवडणूक जी आहे ते राष्ट्रवादी स्वतंत्र लढायची तयारी करतो. आम्ही महायुती सोबत करायला आम्ही तयार आहोत. वाटाघाटी जर योग्य झाल्या तर काय अडचण आहे आम्हाला. शेवटचा एक प्रश्न. हो. तुमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते हो, हसन चौधरी हो, निलंग्यात राहून सुद्धा या कार्यक्रमाला प्रचाराला गेले असतील. प्रचाराला गेले असतील कुठेतरी. थँक्यू. लातूर जिल्ह्यातल्या किती नगरपालिका राष्ट्रवादीकडे? आमच्याकडे आता दोन्ही तर पहिला निकाल लागलाच आहे. ह्याचं वोटिंग मध्ये आम्ही सांगतो. औसा आणि अहमदपूर तर आल्याच जमा आहेत. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.